तर बघा रीड द बी दुसरा सीन पॅसेज आहे बाय आर के नारायण यांचं स्वामी अँड हिज फ्रेंड्स. पहिला द बुक स्वामी अँड फ्रेंड्स इज अ गुड रीड फॉर पॅरेग्राफ. वाचता 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 तुमचा पॅरेग्राफचा एकदा ॲन्सर शेवटच्या लाईनमध्ये जाऊन पोचतं. पॅरेग्राफची उत्तरं शोधता नाही ना नेहमी ना. पॅरेग्राफ व्यवस्थित वाचता वाचता तुमचा ॲन्सर पहिल्या 2 तर तुमचं एक तर शेवटच्या पॅरेग्राफला असतं. इथे दिलंयच बघा, दॅट बुक इज गुड रीड फॉर चिल्ड्रन ऑफ ऑल एजेस. चिल्ड्रन ऑफ ऑल एजेस हे पहिलं ॲन्सर येणार आहे बघा. इथेच मी इथं मार्क करून देतो तुम्हाला. पहिलं ॲन्सर दिलेलं आहे. तर द बुक स्वामी अँड फ्रेंड्स इज अ गुड रीड फॉर चिल्ड्रन ऑफ ऑल एजेस. पुन्हा द यूज ऑफ सिम्पल अँड शॉर्ट सेंटेन्स ॲड्स इथे दिलेलं आहे बघा. द यूज ऑफ सिम्पल अँड शॉर्ट सेंटेन्स ॲड्स टू द. बघा इथे सो सिम्प्लिसिटी ऑफ द बुक एवढंच तुम्हाला काय करायचं होतं, मार्क करायचं होतं. बघा इथं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे. तिसरं इट इज ऑल्सो नोन फॅक्ट दॅट मिस्चिवस किड्स आर. मिस्चिवस शब्द बघायचा आहे. मिस्चिवस शब्द तुम्हाला इथे दिसेलच बघा. मी वाचता वाचता मला दिसलाच बघा. तर बघा मिस्चिवस किड्स आर. मग त्याच्या आरच्या पुढे टू बीच्या रूपापुढे द मोस्ट सेन्सिटिव्ह अँड लव्हिंग पीपल ऑफ ऑल. तर हे आहे तुमचं तिसरी रिकामी जागा त्याचं उत्तर. आणि चौथं आहे आर के नारायण इज लिटरली शब्द बघायचा आहे. इथं लाईनवर चालताच तुम्हाला इथे बघा स्वामी आर के नारायण लिटरली स्वामी अँड फ्रेंड्स इज रिटन सच सिम्पल लँग्वेज इट हॅज टू इमॅजिन दॅट इज अ वर्क ऑफ सच अ लिटरली जिनियस लाईक आर के नारायण. हे एवढं उत्तर नाही लिहायचं आहे, फक्त काय लिहायचं आहे सुरुवातीचे स्वामी अँड फ्रेंड्स. स्वामी अँड फ्रेंड्स हे चौथं उत्तर आहे. म्हणजे आर के नारायण इज अ लिटरली स्वामी अँड फ्रेंड्स. बस एवढंच उत्तर लिहायचं आहे. अशा 4 रिकाम्या 2 मार्क्स मिळवायचे. तिथे कंप्लीट द फॉलोइंग वे क्वालिटीज फॉर स्वामी. स्वामीच्या क्वालिटीज लिहायच्यात. स्वामीच्या क्वालिटीज इथं लविंग आहे, टेंडर आहे. तर स्वामीच्या क्वालिटीज मी इथं लिहितो लविंग. स्वामीच्या क्वालिटीज आहेत टेंडर आहे, इथं टेंडर लिहू शकतो. आहेत पॅरेग्राफमध्ये या. स्वामीच्या क्वालिटीज आहेत सेन्सिटिव्ह आहे. स्वामी हा सेन्सिटिव्ह आहे. त्याच्याचबरोबर मिस्चिफसुद्धा आहे. अशा त्याच्या काय आहेत मित्रांनो क्वालिटीज आहेत. तुम्ही लिहिल्या असतील. 2 मार्क्स पुन्हा खिशामध्ये पडलेत तुमच्या. बी मॅच द वर्ड्स कॉलम ए विथ द मिनिंग इन कॉलम बी. मिस्चिवस हा B3 आहे. सेकंड मिनिंग इथंच तुम्हाला मॅच द पेअर्स करायचं. मिस्चिवसचा चिल्ड्रन तर नाही होणार. चिल्ड्रनला इथं किड्स बसेल म्हणजे हा तुमचा जनरल नॉलेजचा पार्ट आहे. चिल्ड्रनला किड्स बसेल म्हणजे चौथ्याला ए बसली. तसं हा एक तुम्हाला माहितीचा होता म्हणून तुम्ही लिहिला. मिस्चिवस असा पर्सन मिस्चिवस. तर मिस्चिवसला तुम्हाला नॉटी खोडकर बसतो आहे. तर इथे बी तुम्ही काय करू शकता टाकू शकता. एनकम्पासेस म्हणजे काहीतरी आपल्या रिलेटेड आहे आपल्या कंपास बॉक्सबद्दल म्हणून सर्कल अराउंड सी लिहिते. इथं सी तुम्ही काय करू शकता देऊ शकता. आणि राहतो एक तुमचा तो राहिलेला तो म्हणजे कन्सर्नला येतो आहे. तो वरीड येतो आहे. कन्सर्न म्हणजे चिंता करणे, तशी वरीड चिंता करणे येतो आहे. तर हा डी ऑप्शन त्याच्यामध्ये बसेल. असे 2 मार्क्स बसले असतील. पाहून घ्या व्यवस्थित. इट इज हार्ड टू इमॅजिन मेक इट निगेटिव्ह विदाउट चेंजिंग द मिनिंग. याचा मिनिंग बदलला नाही पाहिजे. वाक्य तसंच लिहायचं आहे. इट त्याच्यापुढे इज. निगेटिव्ह बनवायचं आहे म्हणून इथे काय द्यायचं आहे नॉट. इथं हार्ड आहे. हार्डचा ऑपोजिट वर्ड्स करायचा विरुद्धार्थी शब्द इझी. पण इथे तुमचं आर्टिकल ॲन इझी पाहिजे. ॲन इझी टू इमॅजिन आहे तसंच. पहा मी इथं ॲन्सर लिहिलेलंच आहे. इट इज नॉट ॲन इझी टू इमॅजिन असं त्याचा ॲन्सर होईल. मेक इट निगेटिव्ह केलं आपण. आर के नारायण डज अ ग्रेट जॉब कन्वेइंग दॅट टू ऑल ऑफ अस. चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग आहे. टेल टॅग आहे क्वेश्चन. याच्यातलं करेक्ट ऑप्शन काय करायचं निवडायचं आहे. आर के नारायण डज आलं इथे. डज तर ऑलरेडी आहे म्हणजे डजचं डोंट तर नाही होत. डझंट होईल. आर के नारायण ते आहेत म्हणून इथे ऑप्शन तुमचा बी बसेल. डझंट ही क्वेश्चन मार्क द्यायचा मागे. छानपैकी 2 मार्क्स मिळवायचे. पर्सनल रिस्पॉन्स डू यू लाईक रीडिंग बुक्स. येस. आणि या यूजच्या जागी काय लिहायचं आहे आय लाईक रीडिंग बुक्स. मिळालं 1 मार्क्स इथे. आणि वायने लिहायचं आहे म्हटल्यानं फक्त काय लिहायचं आहे बिकॉजचं स्पेलिंग लिहायचं. कारण तर तुम्हाला रीडिंग पुस्तकं वाचण्याचं का तुम्हाला आवडतं तर कारण लिहायचं. 1 4-5 लाईन थोड्याशा लिहायच्या मनाने लिहिले असतील तुम्ही.
पुढे इथे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आहे. पोएमचा पार्ट आहे, सीन पोएम आहेत या. पहिला ऑप्शन इथे दिलेलाच आहे. द पोएट्स फादर गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग. ओ मून गिव्ह मी अ मूनलाईट, बास्केटफुल ऑर टू बास्केटफुल, अशी छान पोएम तुम्हाला पडलेली होती. बाबा पुन्हा घरी येतील, ती बाळ वाट बघत असतं. खूप सुंदर अशी कविता आहे. बापाची वाट पाहणंसुद्धा फार जरुरी असतं. बाप फार महत्त्वाचं आहे. द पोएट्स फादर गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग इव्हिनिंग, इथे मॉर्निंगच येते. मग इथे काय करायचं, ऑप्शन तुमचा मॉर्निंग द्यायचा. द पोएट आस्क फॉर सीड्स ऑफ, कशासाठी पाहिजेत, कशाच्या बिया पाहिजेत, चंद्रप्रकाशाच्याच बिया पाहिजेत, सूर्यप्रकाशाच्या नाही, चंद्रप्रकाशाच्या बिया पाहिजेत. द होल विलेज गोज टू वर्क, कशा वीकली जायचे का डेली जायचे, डेली जायची लोक आपले शहरामध्ये कामाला. त्याच्यात त्या छोट्याचा बापसुद्धा जायचा. बाप महत्त्वाचा आहे. द पोएट वॉन्ट्स टू सो सीड्स ऑन द साईड्स ऑफ द रोड येईल का पात येईल, पात येणार, याच्यामध्ये पात दिला असेल. असे तुम्ही 4 ॲन्सर्स ऑप्शन तुम्ही लिहिले असतील. 2 मार्क्स तुम्हाला मिळाले. त्याच्या पुढे दिलेलं आहे इट बिकम्स डार्क, डिस्क्राईब द रूट इन द पोएम फ्रॉम द सिटी टू विलेज. सिटी टू विलेज काय करायचं आहे, त्या ठिकाणी रूट द्यायचा आहे तुम्हाला. सिटी टू विलेज, सिटी टू विलेज असा काय करायचं आहे, कवितेमधला काय करायचं आहे तुम्हाला, कसा रूट आहे तो त्या ठिकाणी लिहायचा आहे. राईट युअर ओन रायमिंग वर्ड्स आहे. लाईटला इथे काय येईल, इथं ब्राईट येईल, ते लिहिलं असेल तुम्हाला. फ्लाईजला येईल, इकडं तुमचं फ्लाईज येईल, हे तुम्ही लिहिलं असेल. ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नोई इव्हिनिंग, याचं रसग्रहण लिहायचं आहे तुम्हाला. ॲप्रिसिएशन लिहिलं असेल, त्याचं टायटल तर इथं दिलेलंच आहे, स्टॉपिंग बाय वुड्स. अर्धा मार्क्स. नेम ऑफ द पोएट रॉबर्ट फ्रॉस्ट, अर्धा मार्क्स. राईम स्कीम म्हणजे तुमची इथं नो ए देऊया, नो दोला काय बसेल, नो दो बसेल ए. हियर बीबी, त्या ठिकाणी तुमचा म्हणजे शेवटचा स्टांजा बघितला तर या ठिकाणी तुमच्या शेवटच्या स्टांजाचीच राईम घेऊया. डीपला ए बसेल, कीपला ए बसेल, स्लीपला बी बसेल, आणि स्लीपला सुद्धा या ठिकाणी काय बसेल, ए बसेल. म्हणजे इथे तुमची राईम स्कीम काय बसेल, ए बी ए, अशी तुमची राईम स्कीम बसेल. इथं लास्ट स्टांजाची राईम स्कीम काढली आपण. फिगर ऑफ स्पीच आहेत. ॲलिट्रेशन, हे फिगर ऑफ स्पीच तुम्ही देऊ शकता नाव. ॲलिट्रेशन, एखादं रिपिटेशन, हे तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. सेंट्रल आयडिया, दिस इज सिम्पल अँड नॅरेटिव्ह पोएम अँड द पोएम इज द पोएट यूज द लँग्वेज फॉर सिम्पल अँड ल्युसिड लँग्वेज, असं तुम्ही लिहू शकता या ठिकाणी. पुन्हा इकडे अनसीन आहे, नॉन टेक्स्च्युअल आहे, बाहेरचा टेक्स्टबुक आहे, टेक्स्टबुकचा पॅसेज आहे. इथं व्हॉट इज अ क्लासिकल डान्स, भरतनाट्यम, कथ्थकली, हे तांडव आहे. जुन्या पोर्शनमधला हा पॅरेग्राफ आला होता, कथ्थकली, मणिपुरी, कथ्थक. इथं पॉवर अँड फोर्स आर टिपिकल ऑफ द, या ठिकाणी आपण काय म्हणूया, तांडवा, असं त्याचं उत्तर लिहूया, तांडवा म्हणून आहे. भरतनाट्यम वॉज डान्स ॲज, भरतनाट्यम डान्स म्हटल्यानंतर सोलो परफॉर्मन्स येतो, इथं सोलो लिहायचं आहे. त्याचे ॲन्सर्स इथं आहेतच. तांडवा इज असोसिएटेड विथ, कशाशी असोसिएटेड तांडवा, तर शिवाशी रिलेटेड आहे. इथे डॅश इज द ओल्डेस्ट अँड मोस्ट पॉप्युलर डान्स फ्रॉम इंडिया, तर इथे आपण काय करूया, भरतनाट्यम म्हणून मोस्ट पॉप्युलर आहे, तर इथे आपण काय करूया, भरतनाट्यम म्हणून लिहूया. त्याच्या पुढे 2 मिनिटं